वेलकम टू पिंशू किचन। आज आपण छान मेथीची डाळ भाजीची रेसिपी बघणार आहोत। हिरव्या मेथीची हिवाळ्यात छान येते विकायला मार्केटमध्ये मेथीची भाजी आणि छान ज्वारीची गरमागरम भाकर। वाव, खूप छान टेस्टी झालेली आहे भाजी। चला तर व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा। मी भरपूर फायदे सांगणार आहे भाजीचे। तर मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यात मोठ्या चमच्याने 1 चमचा तेल टाकलेला आहे आणि मी 10 ते 12 लसणाच्या बारीक तुकडे करून घेतलेले टाकले। 1 चमचा जिरं आणि 10 ते 12 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आहे। तिखट तुम्ही आवडीनुसार मिरचीचं कमी जास्त मिरच्या टाकू शकता। छान तेलात हे 5 मिनिट फ्राय करून घेऊया। गॅसचा पॉवर हा मंदच ठेवला। मी धनेपूड टाकलेली आहे, चमचा आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे। आणि बघा, ही मी मुगाची सालं असलेली डाळ घेतलेली आहे आणि मी डाळ मुरू घातली नाही, लगेच धुवून घेतलेली आहे। सालं असलेली डाळ ही खूप पौष्टिक राहते खाण्यासाठी। आणि चवीनुसार मीठ। छान 5 मिनिट डाळ टाकल्यावर फ्राय केलं आणि मीठ टाकलेलं आहे। छान कवळी हिरवी पानं असलेली मेथीची भाजी घेतलेली आहे, नीट करून छान घेतली आणि 2 पाण्याने स्वच्छ धुतली। आणि आता छान थोडी थोडी करून आपण मिक्स करून घेऊया। छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। हिचे भरपूर फायदे असतात या मेथीची भाज्याचे खाण्याचे। आवडल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मला कमेंट करून काही टिप्स द्यायच्या असेल तर तुम्ही सुचवू शकता। आणि सबस्क्राईब हे निःशुल्क केले जाते। बघा, छान पाणी सुटलेलं आहे। 5 मिनिट असं आपण परतत राहिलं असतात भाजीला। मेथीच्या भाजी जी राहते ना, त्याच्या काड्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असते। आता झाकून ठेवूया। आपल्याला 10 मिनिट भाजी ही झाकून शिजवायची आहे। मधामधात काढून परतत राहायचं आहे भाजीला। आता मी काढलेली आहे, छान परतून घ्यायची आहे। आता पाणी टाकूया। अर्धी वाटी डाळ घेतली होती, त्याच वाटीने मी 1 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि छान परतून घेऊया। पुन्हा मंद आचेवर झाकून ठेवूया आणि अधनमधून प्लेट काढून बघायचं आहे आणि डाळ परतत राहायची आहे। खूप छान सुगंध येत आहे मेथीच्या भाजीचा। तर बऱ्याच जणांना असं वाटते की भाजी झाकून शिजवली असतात कडू होते, तर मेथी जर कवळी असली तर भाजी ही कडू होत नाही आणि आपलं डायजेस्ट सिस्टम हे छान राहते मेथीची भाजी खाल्ली असतात। कफाचे विकारसुद्धा कमी होते। डायबिटिक लोकांनी भाजी खाल्ली असतात, त्यांची शुगर मेंटेन राहते। आपल्याला हाडाचा जर त्रास असेल तर ते त्राससुद्धा कमी होते। हाडावरची सूजसुद्धा कमी होते आपल्या शरीरावरची। छान आता कोथिंबीर सोडलेली आहे। भाजी 10 मिनिटानंतर शिजलेली आहे, बघू शकता तुम्ही। बघा, छान भाजी शिजलेली आहे। तुम्हाला डाळ आता किती टक्के शिजवायची आवडीनुसार तुम्ही डिसाईड करू शकता। मी 90% डाळ शिजवलेली आहे, एकदम परफेक्ट शिजलेली आहे। आता गॅस बंद करून घेतलेला आहे। इकडे मी गरमागरम भाकरी पण केलेल्या आहे डाळ शिजेपर्यंत। चला तर आता मग आपण ताट वाढून घेऊया आणि गरम गरम मेथीची डाळ भाजी आणि ते खाऊया। चला तर आता मी ताट वाढून घेते। आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका। जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना, तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। बघा, छान मेथीची डाळ भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून खूप खूप तुमचे धन्यवाद। थँक्यू।